आमच्या इथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला घटनास्थळावर काही CCTV फुटेज प्राप्त झालेले होते. त्या फुटेजच्या आधारावर आणि कंटिन्यू आम्ही बऱ्याच ठिकाणचे फुटेज पाहिल्यानंतर आम्हाला एक आरोपीला आम्ही पूर्ण निष्पन्न झाला होता आरोपी, आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे. त्या आरोपीचं नाव आहे दीपक ब्रह्मदास बनसोड. हा रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी आहे. त्याच्यावर नागपूर शहर, वर्धा जिल्हा आणि नागपूर ग्रामीण अशा 3 ठिकाणचे म्हणून टोटल 68 गुन्हे दाखल आहे यापूर्वीचे. आत्तासुद्धा त्याच्याकडे एक घरफोडीचा गुन्हा आणि 5 वाहन चोरीचे असे 6 गुन्हे उघडकीस आलेले आहे. 6 गुन्ह्यातील एकूण मालमत्ता आम्ही 6,55,000चा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे. सदर आरोपी यांनी 2017मध्ये ड्रॅगन पॅलेस हे सुद्धा फोडलेलं होतं, आणि सदर आरोपीवर यापूर्वीसुद्धा 3 गुन्ह्यामध्ये माननीय न्यायालयाने सजासुद्धा सुनावलेली आहे. हा कुख्यात आरोपी आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपला पत्ता बदलवून भाड्याचे रूम घेऊन राहत होता. सध्याच्या वेळेस तो पंतप्रधान आवास योजना वाठोडा सिम्बायोसिस कॉलेजच्या पुढे इथे सध्याला तो राहत होता, आणि तिथून आम्ही त्याला अतिशय शिताफीने आमच्या DB टीमने त्याला अटक केलेली आहे. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल साहेब आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि आमचे अप्पर पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड सर, आमच्या पोलीस उपायुक्त रश्मिताराव मॅडम आणि आमचे ACP अजनीचे नरेंद्र हिवरे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये खाली, आणि आमचे EPI चक्रे आणि GPSI आमचे ठवरे, सतीश मानके, राजेश धोकटे, राजेश मोते, गौरव गजबे आणि मनोज घोडे आणि मुकेश किन्नाटे यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली. पकडलेल्या आरोपीवर यापूर्वी 68 गुन्हे होते, आणि आता ते 6 गुन्हे असे म्हणजे टोटल 74 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे, आणि 3 गुन्ह्यात ऑलरेडी त्याला सजा पण लागलेली आहे.